श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा कशी करावी त्याबद्दलच्या कथा, गायीचे महत्व याबद्दलची माहिती बघणार आहोत. अश्विन वद्य द्वादशी गोवत्स किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी आपण गायीची वासरासोबत पूजा करतो. दिवाळीची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे वसुबारस. या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढायला सुरुवात होते. दिवे व पंत्याही लावल्या जातात. आकाशकंदील लावला जातो. तसे तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घरासमोर रांगोळी दररोज काढतात, पण खास दिवाळीसाठी महिला व मुली हौशेने रांगोळी काढतात. घरात लक्ष्मीचे आगमन होण्यासाठी धेनूची पूजा करतात. वसुबारस या शब्दाचा अर्थ असा आहे, वसु म्हणजे धन किंवा द्रव्य आणि बासर म्हणजे द्वादशी. काही ठिकाणी या दिवशी महिला उपवास करतात व सायंकाळी बाजरीची भाकरी व गवारच्या शेंगांची भाजी करून उपवास सोडतात. असे म्हटले जाते की ह्या दिवशी गहू व मूग खाऊ नये. गाईचे दूध व दुधापासून बनलेले पदार्थ खात नाही. गाईला नैवेद्यासाठी उडदाचे वडे करतात. ज्यांच्या घरी गुरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा नैवेद्य केला जातो. वसुबारस या सणासंबंधी एक कथा प्रचलित आहे. एकदा एका गावामध्ये एक म्हातारी राहत होती. तिला एक सून होती व तिच्याकडे गाई, गुरे, म्हशी व गव्हाळी मुगाळी वासरे होती. अश्विन मासाच्या पहिल्या दिवशी म्हातारी सकाळी उठून शेतावर जाण्यापूर्वी आपल्या सुनेला म्हणाली, गव्हाळे नुगाळे शिजून ठेव. असे म्हणून ती गाई गुरांसोबत शेतावर निघून गेली. सुनेला गैरसमज झाला आणि तिने गोठ्यातील गव्हाळी आणि मुगाळी वासरे जे उड्या मारित होते त्यांना ठार मारले आणि त्यांना शिजून ठेवून ती आपल्या सासूची वाट बघू लागली. दुपारी ती म्हातारी आपल्या घरी येतात सुनेने तिला जेवणास पान वाढले. म्हातारीच्या दृष्टीस तांबडे मांस पडले. तिने हे काय म्हणून सुनेला विचारले तर सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली व न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली व देवासमोर प्रार्थना करू लागली. देवा, माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला आहे, तिला क्षमा कर, गायीचे वासर जिवंत कर. असे जर तू नाही केले तर मी माझा प्राण देईन. व तिने दिवा लावला व तिथेच देवासमोर बसून राहिली. देवाने तिचा निश्चय पाहिला, तिचे निष्कपट अंतकरण पाहिले. संध्याकाळी गायी शेतावरून येताच हंबरडा फोडू लागल्या. तशी देवास चिंता पडली, हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवाने गायीची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत गायीचे दूध पिऊ लागली. गायीचे हंबरणे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला, सुनेलाही आनंद झाला. नंतर म्हातारीने गायी गोऱ्ह्याची पूजा केली. गायी आणि वासराला नैवेद्य दाखवला. म्हणून ह्या दिवशी नैवेद्यात गायीला आपण उडदाचे वडे खाण्यास देतो. दिवाळीच्या वसुबारसेला गायी आणि वासराला उंबरठ्यात ओवाळतात आणि त्यांना घरात घेतात. आता आपण गायीची उत्पत्ती कशी झाली हे बघूया. प्रजापतीने प्राणीसृष्टी निर्माण केली आणि त्यांनी थोडे अमृत प्राशन केले. त्यामुळे ते संतुष्ट होऊन त्यांच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला. त्यातून गाय जन्माला आली असे म्हटले जाते. गाय सुगंधातून निर्माण झाली असल्याने तिचे नाव सुरभी ठेवण्यात आले. ही सुरभी गोवंशाची आदिमाता आहे. सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट झाले. त्यांनी तिला अमरत्व प्रदान केले आणि त्रैलोक्याचा वरचा लोक बहाल केला. त्या लोकाला गोलोक असे म्हणतात. सुरभी गोलोकात व तिच्या कन्या पृथ्वीवर राहतात. गायीपासून आपल्याला 5 पदार्थ किंवा 5 तत्व मिळतात. ते म्हणजे गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र. या सर्व गोष्टी आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. गायीचे शेण व गोमूत्र अलक्ष्मीचा नाश करतात. गोमूत्राचा वापर आपण दर अमावस्येला आणि दिवाळीच्या सेवेंमध्ये त्याचा उपयोग करतो. गोमूत्रामुळे अलक्ष्मीचा नाश होतो आणि कालाष्टमी ते अमावस्यापर्यंत अलक्ष्मीचा नाश होण्यासाठी दररोज सेवा करत आहोत. घरात गोमूत्र शिंपडून अलक्ष्मीचा नाश कसा करावा? कारण अलक्ष्मीचा नाश झाल्याशिवाय लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही. आपल्याला जर गोमूत्र शिंपडून आपल्या घरातील अलक्ष्मीचा नाश करायचा असेल तर त्या सेवेचा व्हिडिओ मी वर आय बटन वर देत आहे. कृपया ती सेवा नक्की करावी आणि दिवाळीपूर्वी अलक्ष्मीचा नाश करून लक्ष्मीच्या आगमनासाठी सज्ज व्हावे. आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओ येताच आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि सर्वांनी आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. असे मानले जाते आणि असे अनुभवही आहे की गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप याचे प्राशन केल्यामुळे आपल्या पातकांचा नाश होतो. आपल्या शरीरातील रोग व बाधाही नष्ट होतात आणि आपले आरोग्यही निरोगी आणि सुदृढ बनते. लहान मुलांनाही आपण आवर्जून गायीचे दूध प्यायला देतो. गायीच्या दुधात, तुपात, दह्यात शक्ती असल्या कारणाने आणि
ते बलवर्धक, शक्तिवर्धक आणि बुद्धिवर्धकही आहे. त्यामुळे आपल्या मुलाबाळांना आवर्जून गायीचे दूध देण्याचे प्रयोजन करावे. देवांनीही त्यांच्या पापांचे निरसन व्हावे यासाठी याचे प्राशन केलेले आहे. म्हणूनच यज्ञ मंडप व घर शेणाने सारवले पाहिजे. गावाकडे आजही लोक घर शेणाने सारवतात. गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो. गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो. तसेच पंचगव्याचे वापर केल्यास आपल्या शरीराबाहेरील अशुभ शक्तींचा नाश होतो. तसेच कोणी करणी बाधा केली असेल त्यालाच ती परत जात असते. कारण पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्या जवळ येऊ शकत नाही. या उलट त्या शक्तीचा नाश होतो. त्यामुळे पंचगव्याचा वापर आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यात अमावस्येच्या दिवशी, दिवाळीच्या काळातील वसुबारस पासून भाऊबीजेपर्यंत याचा वापर करायचा आहे. विशिष्ट सणावारांच्या दिवशीही आपण याचा वापर करू शकतो. पंचगव्यम प्राशनम महापातक नाशनम अशी एक म्हणही प्रसिद्ध आहे. आपण तर गायीला प्राचीन काळापासूनच पवित्र मानत आहोत. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देवांचा वास असतो असे मानले जाते. तिला आपण गोमाताही म्हणतो. तिची पूजा आपण प्राचीन काळापासून करत आलेलो आहोत. गायीच्या थोरवीमुळे राजा दिलीप आणि भगवान श्री कृष्ण यांनी गोसेवा केली. मनुष्य आपल्या जीवनात भरपूर प्रकारचे दान करतात, पण गोदान म्हणजेच गायी दान देणे हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. संत तुकाराम महाराज असे म्हणतात की ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय. आता याच गायीची वसुबारसच्या दिवशी आपण पूजा कशी करायची हे बघूया. सर्वप्रथम आपण त्याचे साहित्य बघूया. साहित्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू, फुले, अक्षता, निरांजन आणि नैवेद्यासाठी उडदाचे वडे लागणार आहेत. ज्यांच्या घरी गुरे आहेत त्यांनी पुरणाचा नैवेद्य आणि खरीपाचे पीकही आणावे. ते ह्या दिवशी गायीला गोड घास खाण्यास देतात. पूजेसाठी घरातील सवाष्ण महिलेने गायीच्या आणि तिच्या वासराच्या पावलावर पाणी घालावे. तिला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहावे. गायीला आणि तिच्या वासराला निरांजनाने ओवाळून घ्यावे. तिला कामधेनूचे रूप मानावे व एक श्लोक म्हणावा. शिरोदार न वसंभूते सुरासुर नमस्कृते सर्व देवमये मातृगृहानार्घ्य नमोस्तुते. त्याचा असा अर्थ आहे, क्षीरसागरातून जन्मलेल्या सुर असुरांना वंदनीय ठरलेल्या गायीच्या शरीरात सर्व देवता आहे. हे माता, आमच्या पूजनाचा अर्घ्य घे, तुला आम्ही नमस्कार करतो. अशा प्रकारे आपली गायीची व वासराची पूजा संपन्न होते. माहिती जर आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे. स्क्रीनवर इतरही दिवाळीचे व्हिडिओ येत आहेत आणि दिवाळीच्या काळात कुठले मंत्र स्तोत्राचे पठण करावे, दिवाळी कशी साजरी करावी या सर्वांची माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. व्हिडिओवर क्लिक केल्यास आपल्याला पूजेचे साहित्य, मांडणी, माहिती, मंत्र आणि स्तोत्राचेही सोबत पठण करता येईल, जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि शास्त्रोक्त पद्धतीने आपली सेवा घडेल. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.